महाराष्ट्रात साखर उद्योगाची पायाभरणी केली ती शेठ लालचंद हिराचंद आणि शेठ वालचंद हिराचंद या दोन बंधूंनी। 1933 साली रावळगाव आणि वालचंद नगर या ठिकाणी साखर कारखाने उभे राहिले। मात्र या साखर कारखानदारी बरोबरच साखर कारखानदारीमध्ये येणारे जे नवीन तंत्रज्ञान आहे ते देखील आपण आत्मसात करायला हवं। यासाठी पुण्यातील शिवाजीनगर भागामध्ये डेक्कन शुगर्स टेक्नॉलॉजी असोसिएशन या संस्थेची 1936 साली स्थापना करण्यात आली आणि या संस्थेसाठी पुण्यातील शिवाजीनगर भागामध्ये जिथे आता शिवाजीनगरचं मेट्रो स्टेशन आहे बरोबर समोर जवळपास 2.25 एकर जागा म्हणजे 30,000 स्क्वेअर फीट जागा संस्थेला देण्यात आली। 1965 साली या संस्थेच्या इमारतीचं उद्घाटन त्यावेळी बांधलेल्या त्यावेळचे भारताचे संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केलं। पाठीमागची जागा मोकळी होती। पाठीमागच्या जागेवरती देखील 2011 साली जी इमारत बांधण्यात आली त्या इमारतीचं उद्घाटन त्यावेळचे कृषी मंत्री शरद पवार यांनी केलं। मात्र समोरच्या बाजूला पुढच्या बाजूला जी इमारत होती ती इमारत विकसित करायचं या संस्थेचे जे विश्वस्त आहेत त्यांनी ठरवलं आणि त्यासाठी धर्मादाय आयुक्तांकडे परवानगी मागण्यात आली। धर्मादाय आयुक्तांनी विकसित करण्यासाठी आणि विकसित केलेली जागा भाड्याने देण्यासाठी म्हणून परवानगी दिलेली होती, म्हणजे लीज डीडसाठी परवानगी देण्यात आली होती। मात्र प्रत्यक्षात ती जागा विकसित करून विकण्यात आली आहे। आपल्यासोबत आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार आहेत। सर, विषय सुरू होतो तो धर्मादाय आयुक्तांकडे हे प्रकरण गेल्यानंतर काय काय झालंय? धर्मादाय आयुक्तांकडे प्रकरण जाण्यापूर्वी या DTSA म्हणजे डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनने टेंडर काढलं होतं। ते टेंडर लीजसाठी काढलं होतं कारण आधी विकण्याच्या जागा किंवा डेव्हलप करायचे बाकीचे पर्याय थांबले होते, थकले होते। ही लीजसाठी काढल्यानंतर ह्या जागेसाठी काही लोकांनी टेंडर भरलं। त्याच्यामध्ये डेक्कन दौंड शुगर असेल, जय इन्फोटेक असेल आणि कल्पवृक्ष अशा आणि 2 संस्थांनी ते भरलं होतं। आता ज्या 3 संस्था याच्यामध्ये मान्य झाल्या किंवा मंजूर झाल्या त्यामध्ये या पहिल्या जी 3 नावं घेतली ती नावं होती। त्यांच्यापैकी कल्पवृक्ष डेव्हलपर्सला कल्पवृक्ष प्लांटेशनला ही जागा लीजसाठी देण्यात आली। परंतु लीजसाठी दिल्यानंतर त्या संस्थेने जे ॲग्रीमेंट केलं DSTA बरोबर त्याच्यामध्येही गडबड करण्यात आली की ते लीजसाठी असतानाही ती विक्रीचाही एक शब्द टाकण्यात आला। खरं तर जी जागा लीजसाठी देण्याची परवानगी आहे त्याच्यामध्ये विक्रीचा संबंधसुद्धा यायला नको होता, परंतु हे सगळं संगनमतानं चालल्यामुळे त्याच्यामध्ये ते संगनमत झालं। कल्पवृक्ष प्लांटेशनने ती जागा डेव्हलप केली आणि त्याच्यामधली जवळपास निम्मी म्हणता येईल एवढी जागा त्यांनी विकलीसुद्धा आहे। हे म्हणजे ते चॅरिटी कमिशनरची जी ऑर्डर होती त्याचा पूर्णपणे भंग आहे। पब्लिक ट्रस्टच्या जागा अशा पद्धतीने देता येत नाहीत, विकता येत नाहीत असा त्याच्यामध्ये असतानाही ही जागा विकण्यात आली। तर ही डेक्कन शुगर्स टेक्नॉलॉजी असोसिएशनची एकूण जागा साधारणपणे 30,000 स्क्वेअर फीट इतकी पाठीमागच्या अर्ध्या जागेवरती संस्थेची इमारत आहे। मात्र समोरची जवळपास 15,000 स्क्वेअर फीट जागा ही कल्पवृक्ष प्लांटेशन या कंपनीला देण्यात आली आणि या कंपनीकडून ती विकसित करण्यात आली आणि खालच्या मजल्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्ष कार्यालय आहे आणि वरच्या मजल्यावरच्या ज्या कमर्शियल प्लेसेस आहेत त्या विकण्यात आल्यात। एकूण किती कमर्शियल जागा त्या ठिकाणी विकसित झाली? कारण FSI बऱ्यापैकी त्या ठिकाणी आहे। FSI म्हणजे ते 15,000 स्क्वेअर फूट म्हणजे 1557 स्क्वेअर मीटर जागा होती। त्याच्यावर साधारणपणे माझ्या माहितीप्रमाणे जेवढे जे काही पालिकेच्या वेबसाईटवर दिसतंय त्यानुसार ही 63,000 स्क्वेअर फूट बांधण्यात आलेले आहे। त्याच्यातली साधारणपणे 6 मजले विकले गेलेले दिसत आहेत, म्हणजे हे रेराच्या वेबसाईटवरनं दिसतंय ते। त्याच्यामुळं हे स्पष्ट होतं की विकण्याची परवानगी नसतानाही ती जागा विकण्यात आलेली आहे। आता त्या ठिकाणी जो काही कमर्शियल रेट आहे तर त्यानुसार किती किंमत होते या सगळ्या कमर्शियल प्लेसची? किती कोटींचा हा सगळा कमर्शियल प्लेस? ही जागा ज्या ठिकाणी आहे शिवाजीनगर मेट्रो स्टेशनच्या समोर अगदी रेल्वे स्टेशनही काही मीटरच्या अंतरावर आहे। प्रामुख्याने मेन ज्याला पुण्यातला एरिया आहे असा म्हणता येईल। त्यामुळे सगळा जर हा घोटाळा म्हटला तर सध्या तरी 300 कोटीपेक्षा जास्त हा घोटाळा दिसून येतो। सर, आता तुम्ही जी नावं घेतली की आधी एकतर या संस्थेनी लीज डीडसाठी परवानगी मिळवली होती मात्र प्रत्यक्षात ती सेल डीड झालेला आहे। आता
ज्या कंपन्यांनी टेंडर भरलं होतं, दौंड शुगर असेल, तर हे अजित पवारांशी संबंधित या कंपन्या आहेत किंवा त्यांच्या कुटुंबियांची? असं कम्फर्टेबली म्हणता येईल, कारण याच्यामध्ये काही कंपन्यानंतर वेगळी नावं केली, काही कंपन्याचे तेच डायरेक्टर एका कंपनी, हे असं डिगभर संच माझ्याकडे आहे की ज्याच्यामध्ये हेच सगळे लोक वारंवार एक दुसऱ्या कंपन्यामध्ये, त्याच्यामध्ये सुनेत्रा पवार असतील किंवा आणखी बरेच जण असतील किंवा तो पण तुमच्याकडे पुरावे काय आहेत की हे सगळं फक्त पुरावे. कंपन्यांनी टेंडर भरलं म्हणून ते कंपन्यांनी टेंडर भरलं म्हणून आरोप होऊ शकत नाही? मुळात एकाच काही डायरेक्टर ज्या त्या कंपन्यांचे आहेत ते आता तुम्हाला सगळं मी काढून दाखवू शकतो. ते जे डायरेक्टर आहेत ते वेगवेगळ्या कंपन्यामध्ये तसेच आहेत, हेही याच्यामध्ये दिसण्यासारखे पुरावे आहेत. आता हे राजेंद्र घाडगे, आता हे त्याच्यातले एक पार्टनर आहेत, कंगराळकर आणि घाडगे म्हणून. आता ते स्पार्कलिंग सॉईल नावाच्या कंपनीमध्ये आहेत. आता स्पार्कलिंग सॉईलचं जुनं नाव जय इन्फोटेक येतं. म्हणजे ही नावं फक्त बदललीत आणि त्या नावाने ह्या लोकांनी टेंडर भरलेली आहेत, हे स्पष्ट होतं. पवार कुटुंबातले कोणी सदस्य या कंपन्यांमध्ये संचालक? स्पार्कलिंग सॉईलचे डायरेक्टर्समध्ये हे सुनेत्रा पवार ही नावं येतात. अच्छा, आणि त्यात संचालक इकडे आहेत. पण तेवढ्यावरून तुम्ही म्हणताय की तसं काही- तेवढ्यावरून तेच महत्त्वाचं आहे. कारण तेवढ्यावरून म्हणजे मी वेगवेगळ्या नावाने कंपन्या काढायच्या, माझ्याच कंपन्या थोडं एकाचं नाव टाकायचं, दुसऱ्याचं नाव टाकायचं आणि तिन्ही टेंडर वेगळे आले असं करून घ्यायचं आणि नंतर ज्या कारणासाठी दिले त्याचाही भंग करायचा, हे पूर्ण या चुकीचं आहे. संस्थेची ही जागा विकसित करण्यासाठी कोणाला परवानगी देण्यात आली होती संस्थेकडून? कल्पवृक्ष प्लांटेशनला. कल्पवृक्ष प्लांटेशन आणि DST म्हणजे डेक्कर शुगर. हा, तर हे यांच्यामधला व्यवहार कसा झालाय नक्की? डेक्कन शुगरला कल्पवृक्ष प्लांटेशनने 9 कोटी रुपये एकत्रित 60 वर्षासाठी आणि 8 कोटी रुपये एकत्रित आणि 1 कोटी रुपये हे रिटर्नेबल डिपॉझिट अशा करारावर ही देण्यात आली डेक्कन शुगरने कल्पवृक्ष प्लांटेशनला. कोणाला त्याच्याबद्दल पॉवर ऑफ अटॉर्नी देण्यात आली? त्याच्यामधली एक पॉवर ऑफ अटर्नी ही जे नाही, पॉवर ऑफ अटर्नी नाही, हे रितसर करारच झालेला आहे, म्हणजे लीडच झालेलं आहे. नाही, याच्या परंतु हे बांधण्यासंदर्भात जे काय पॉवर ऑफ अटर्नी ती साहिल प्रधान नावाच्या माणसाला देण्यात आली. कुणी DST कडून? नाही, ती यांनी दिली, कल्पवृक्षाने दिली. आणि हाच साहिल प्रधान पूर्वीच्या मुंडवा प्रकरणामध्ये पार्थ पवार आणि शीतल तेजवानीने जे अग्रीमेंट हे दिलं होतं पॉवर ऑफ अटर्नी, त्याचा साक्षीदार हाच साहिल प्रधान आहे. त्यात साहिल प्रधान यांच्याकडं पॉवर ऑफ अटॉर्नी कल्पवृक्ष प्लांटेशनने दिली, जे साहिल प्रधान मुंडवा प्रकरणामध्ये अमिडिया कंपनी आणि शीतल तेजवानी यांच्यातील व्यवहाराचे साक्षीदार आहेत. अगदी 100%. अच्छा, आता हे सगळं तुम्ही समोर आणताय, तर जे संस्थेचे विश्वस्त आहेत त्या विश्वस्तांशी काही बोलणं झालंय, त्यांच्याशी काही संपर्क होऊ शकलाय? मी असा संपर्क कधी करत नाही, कारण जे कागदोपत्री पुरावे आहेत, आणि आरोपांसाठी असं आरोपांसाठी सुद्धा मी त्यांच्यावर कशाला आरोप करू, पण म्हणजे त्यांच्यावर आरोप आहेत माझे, पण हे जे उघड दिसतंय ते काय आता ते इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीजने हे सगळं करायचं आहे, माझं काम नाही आहे ते. मी वस्तुस्थिती मांडलेली आहे, कागदपत्र शासनाची आहेत, ही कागदपत्र मी सुद्धा मिळवली नाहीत, ही वेबसाईटवर आहेत, ही सगळ्यांना उपलब्ध आहेत. म्हणजे माझ्या आधी पोलिसांना आणि यंत्रणा. कंपनीची वेबसाईट जेव्हा आपण पाहतो तेव्हा अनेक साखर उद्योगातली मोठी नावं आपल्याला दिसतात, जसं की शेठ लालचंद वालचंद यांनी ही संस्था स्थापन केली आणि मधल्या काळामध्ये अनेक म्हणजे साखर उद्योगामध्ये ज्यांनी तंत्रज्ञानामध्ये संशोधनामध्ये काम केलंय अशी लोक आहेत. काही राजकीय व्यक्ती देखील आहेत. दिवंगत शंकरराव मोहिते पाटील हे या संस्थेचे प्रमुख राहिलेले आहेत. त्यानंतर बबनदादा शिंदे हे प्रमुख राहिलेले आहेत. त्यानंतर बरीच लोक जे आहेत, काही राजकारणी पण आहेत. मी आता जशी नावं घेतली तसे काही राजकारणी, शंकरराव कोल्हे असतील, हे संस्थेचे प्रमुख राहिलेले आहेत. आणि आत्ता या संस्थेचे प्रमुख आहेत ते भाड या नावाचे वेबसाईटवरती जे दाखवते, आणि रोहन शिरगावकर या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. आणि हा सगळा जो व्यवहार आहे तो विजय कुंभार म्हणतायत त्याप्रमाणे संशयास्पद ठरतो. रेराचं आज जरी काढले तरी ही ऑर्डर दिसते तुम्हाला. काय म्हणता येतं, हा प्रकल्प स्थगित ठेवण्यात आलेला आहे, या प्रकल्पाचे बँक खाते गोठवण्यात आलेले आहे. प्रवर्तकाने प्रकल्पाचे अनुपालन पूर्ण करेपर्यंत प्रवर्तकाचा खरेदीसोबत साठे करार विक्री करार करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. सर, आता याच्यावरून एक आरोप तुमच्यावरती आरोप बरं का, की तुम्ही फक्त पवार कुटुंबांच्याच प्रकरणांमध्ये हात घालता किंवा पवार कुटुंबांना तुम्ही टार्गेट करताय आणि कोणाच तरी सांगण्यावरून करताय. आता निवडणुका सुरू आहेत आणि त्यासाठीच तुम्ही हे करताय असं पण एक बोललं जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या लोकांकडून. त्यांनी ते बोललं पाहिजे, परंतु असं ज्या वेळेला टार्गेट करतो ना, आता ही जी इमारत उभी आहे त्याच्या मागे मनोहर जोशींचं नाव आहे, त्यांच्यावर ज्यावेळेला आरोप केले त्यावेळेला ते म्हणायचे दुसऱ्या कोणीतरी करतायत म्हणून.
आबा बागुलांची ते सहकारनगरचं क्रीडा संकुल बंद पडलं त्यावेळेला ते म्हणायचे भाजप आणि इतरांकडून करताय, शिवसेना याच्यामुळे हे करताय. त्यावेळेला ते काँग्रेसचे होते. आता हे आणि हे सुद्धा कसं उघड केलेलं, हा प्रकल्प 2014 पासून हा उद्योग चाललेला आहे. तुम्ही ती जागा आत्ता घेतली राष्ट्रवादी कार्यालयाच्यासाठी, त्यानंतर याची चौकशी सुरू झाली किंवा लोकांचे डोळे वटारले गेले की राष्ट्रवादीचं, आणि त्याचं वर्णन असं करण्यात आलं की आलिशान ऑफिस, म्हणजे ते कसं काही कॉर्पोरेट ऑफिस असल्यासारखं वर्णन करण्यात आलं. त्यामुळे शंका येणं स्वाभाविक होतं. त्यामुळे ही जागा बघितली. अदरवाईज तुम्ही जर आत्ता केलं नसतं म्हणजे राष्ट्रवादीने, तर कदाचित लक्ष पण केलं नसतं. आता जो मुंडव्याचा करार आहे तो मेमध्ये तुम्ही केला, त्याच्या आधी केला नव्हता, नाही तर त्यावेळेला उघडकीला आला असतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये असं काही नाही. आणि जर त्यांना असं वाटत असेल, मगाशी कुणीतरी म्हटलं की इतरांच्या काही भानगडी दिसत नाहीत का, त्यांनी स्वतः काढावी किंवा मला आणून द्यावीत, मी त्या उजेडात आणतो. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं शिवाजीनगरला जे राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्ष कार्यालय आहे तळमजल्यावरती, मात्र हे पक्ष कार्यालय एका भव्य अशा इमारतीचा भाग आहे. वरचे मजले हे कमर्शियल प्लेसेस म्हणून विकण्यात आलेले आहेत. काही विकण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि ही सगळी जागा ही शेतकऱ्यांच्या हितासाठी ऊस उद्योगामध्ये, साखर उद्योगामध्ये जे नवीन संशोधन व्हायला हवं, नवीन तंत्रज्ञान यायला हवं, यासाठी 1936 साली स्थापन केलेली आहे. तेव्हापासून या संस्थेचं मोठं योगदान आहे. अनेक 4 कुलगुरू कृषी विद्यापीठांचे या संस्थेनी दिलेले आहेत. अनेक डॉक्टर्स या संस्थेतून निर्माण झालेले आहेत. ही संस्था त्या ठिकाणी आहे, मात्र एका छोट्याशा स्वरूपामध्ये. इतर जागा ही कमर्शियल प्लेसेस म्हणून विकण्यात आलेली आहे. कल्पवृक्ष प्लांटेशन या कंपनीकडून, आणि ही कल्पवृक्ष प्लांटेशन पवार कुटुंबाशी संबंधित आहे असा आरोप विजय कुंभार करतायत. बरोबर आहे, अगदी बरोबर. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा आरोप होतो आहे, मात्र फक्त यात राजकारण आहे का, की या सगळ्याकडे शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणून स्थापन झालेली एक संस्था कशी लयास जाते आहे, या अंगाने पाहायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.